सोलापूर हैदराबाद महामार्गावर चंदन काट्यासमोर का होत आहेत वारंवार अपघात। निष्पाप लोकांचा जातोय जीव। सर्व्हिस रोडवर थांबतायत अवजड गाड्या। ना सिग्नल ना स्पीड ब्रेकर, गरिबांचा जातोय बळी। चंदन काटा परिसर बनला मृत्यूचा केंद्रबिंदू। आमदार खासदार लोकप्रतिनिधी केव्हा होणार जागे? पहा लोकप्रधान न्यूज चॅनलचा ग्राउंड रिपोर्ट। सोलापूरच्या हैदराबाद महामार्गावर चंदन काटा जो आहे, जो वजन काटा आहे, त्याच्या समोर अनेक अपघात यापूर्वी झालेले आहेत। अपघातामध्ये लोकांचा जीव गेलेला आहे। खरं म्हणलं तर सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आणि आहे तो माझ्या डावीकडं चंदन काटा आहे आणि त्याच्या समोरच हा सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या महामार्गावर रोज अनेक अपघात घडत आहेत। कालच कुंभारीच्या एका शहनाज शेख नामक एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं हा हैदराबाद रोडच्या दिशेने जाणारा हा महामार्ग आहे। तर दुसरीकडं हा जो रस्ता जातो तो घरकुल वसाहतीकडे जातो, ज्या ठिकाणी कामगारांची वसाहत आहे। तर गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून हा रस्ता ब्लॅक स्पॉटमध्ये आहे, म्हणजे अपघात प्रवण हा परिसर आहे। मात्र प्रशासन असेल, वाहतूक पोलीस असेल, महापालिका प्रशासन असेल किंवा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे जे अधिकारी आहेत ते या गंभीर बाबींकडे लक्ष द्यायला तयार नाही। कारण काय, माझ्या इथं राईट साईडला हैदराबाद रोडचा जो मार्केट यार्ड आहे तेथून भरधावपणे अनेक वाहने या ठिकाणी जात असतात आणि इकडं हैदराबाद रोडच्या दिशेनं मार्केट यार्डच्या दिशेकडं अनेक जड वाहने या ठिकाणी जात असतात। मात्र या ठिकाणी हा रस्ता ओलांडताना सायकल स्वार असेल, दुचाकी स्वार असेल, रिक्षा असेल किंवा पायी जाणाऱ्या लोकांना आपला जीव मुठीत धरून चालावा लागत आहे। कारण तुम्ही बघू शकता की अनेक जे जड वाहनं आहेत ते याच मार्गाने जात असतात आणि त्यामुळं सर्वसामान्य जे वाहनधारक आहेत, पायी चालत जाणारे लोक आहेत, त्यांच्या अपघातामध्ये मोठी वाढ झालेली आहे। एखाद्या टू व्हीलरला उडवल्याचा प्रकार असेल किंवा सायकल स्वाराला उडवल्याचा प्रकार असेल, अशा अनेक बातम्या आपण यापूर्वी वाचलेल्या आहेत। नेमकं एवढे मोठे गंभीर परिस्थिती असताना आमदार महोदय करतायत तरी काय, खासदार महोदय काय करतायत, स्थानिक लोकप्रतिनिधी या गंभीर बाबींकडे का लक्ष देत नाही, असा सवाल या ठिकाणच्या वाहनधारकांकडून नागरिकांमधून विचारला जात आहे। सोलापूर शहरातला मोठा हा ब्लॅक स्पॉट आहे, म्हणजे अपघात प्रवण क्षेत्र आहे। अपघात ज्या ठिकाणी वारंवार घडतात तो असा परिसर आहे। मात्र या परिसराकडे कोणत्याच उपाययोजना आजपर्यंत झालेल्या नाही आहे। लोकांची मागणी आहे या ठिकाणी सिग्नल सुरू करावं, सिग्नल सुरू नाही आहे। नागरिकांची मागणी आहे की या ठिकाणी वाहतूक पोलीस एखादा असावा, वाहतूक पोलीस नाही आहे। रात्रीच्या वेळी जे हे लाईट आहेत ते देखील बंद असतात, त्यामुळं अंधारात देखील अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे। दुसरीकडं ज्या पद्धतीनं सोलापूर विजापूर हायवेला बायपास देण्यात आलेला आहे तसा बायपास या हैदराबाद रोडला नाही आहे। त्यामुळे अनेक जे जड वाहनं आहेत ते सिटीतून एंट्री करून या घरकुल मार्गे जातात। एक तरी बायपास नाही आहे, रात्री लाईट बंद आहेत, दुसरीकडं सिग्नल चालू करावा अशी मागणी आहे, स्पीड ब्रेकर करा अशी देखील मागणी आहे। तर नॅशनल हायवेचे लोक म्हणतात की हा नॅशनल हायवे स्पीड ब्रेकर करता येत नाही। मग नेमकं काय करणार तरी काय प्रशासन? अहो फुकट लोकांचा जीव जातोय। एखादा अपघात झाला तर आम्ही देखील मीडियावाले त्याची बातमी छापतोय, त्याचे वृत्त प्रसारित करतोय। मात्र त्या वृत्तानंतर बातमीनंतर प्रशासन काय करायला पाहिजे याची जाणीव या ठिकाणच्या प्रशासनाला नाही आहे। प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून हा सर्व तमाशा, या गोरगरिबांचा जाणारा जीव दररोज या ठिकाणी बघत आहे। कोणाचा हातपाय तुटत आहे, कोणाचा जीव जात आहे, कोणी घसरून पडत आहे, कोणाला दुचाकीला धडक देत आहे, कोणी सायकल स्वार या ठिकाणी मृत्युमुखी पडत आहे। गंभीर बाब आहे। जिल्हाधिकारी असतील किंवा महापालिका आयुक्तांनी या गंभीर बाबींकडे लक्ष द्यायला पाहिजे। आपल्या ह्या सोलापूरमधील हे दृश्य आहे, जसं सोलापूर वेगाने वाढत आहे तसं लोकसंख्या वाढत आहे, मात्र ज्या उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या उपाययोजना अद्याप झालेल्या नाही आहे।
या राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघात होत आहेत। चंदन काठाच्या समोरचा हा पॉईंट ब्लॅक स्पॉट बनलेला आहे। नितीन गडकरी साहेब, तुमचे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी काय करतात हे तुम्ही जरा सोलापुरात आल्यानंतर जरा बघा, सोलापूरच्या निदान तरी बातम्या तरी बघा, कारण अनेक महामार्गावर चुकीच्या पद्धतीने कामकाज झाल्याची तक्रार आहे। ज्या ठिकाणी उड्डाणपूल पाहिजे त्या ठिकाणी उड्डाणपूल नाही आहे, ज्या ठिकाणी भुयारी मार्ग पाहिजे त्या ठिकाणी भुयारी मार्ग नाही आहे। हे नेमकं चाललंय तरी काय, असा सवाल नागरिक विचारला जात आहे। चंदन काठ्यासमोरचा हा ब्लॅक स्पॉट याचा आढावा मी घेतलेला आहे। अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। काही लोकांनी तर हा चंदन काठाच बंद करा अशी मागणी केलेली आहे, कारण चंदन काठ्यावर वजन करण्यासाठी एक जड वाहने या ठिकाणी येतात। चंदन काठाच शहराच्या बाहेर हलवा अशी मागणी केलेली आहे। तर काहींनी या ठिकाणी सिग्नल बसवा, स्पीड ब्रेकर करा, उड्डाणपूल व्हायला पाहिजे असं एकंदरीत मागणी केलेलं आहे। लोकप्रतिनिधी म्हणून आमदार खासदार यांचं देखील कर्तव्य आहे सोलापुरात गोरगरिबांचं निष्पापांचं जे जाणारं जीव आहे ते कुठेतरी थांबावं, यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करणे आवश्यक आहे। नाहीतर काय, मीडियावाले दररोज अपघाताच्या बातम्या छापणार, यूट्यूबला न्यूजला छापणार, मात्र त्यानंतर काहीच होणार नाही, हे तर चालूच राहिलेलं आहे। यापुढे देखील हे अपघातावर काहीतरी त्वरित ॲक्शन या ठिकाणच्या प्रशासनाने घेतलं पाहिजे। पोलीस आयुक्तांनी देखील या संदर्भात वाहतूक विभागाला आदेश दिले पाहिजे की या संदर्भात कायमचा उपाययोजन या ठिकाणी केलं पाहिजे, अन्यथा जाणारे जीव असेच जातील, ओरडणारे ओरडतील, मीडियावाले बातम्या दाखवत राहतील, मात्र उपाययोजना काहीच होणार नाही आहे। या लोकांनी काय म्हटलं आहे पाहूयात आजच्या या विशेष बातमीतून। माझ्यासोबत माझे सहकारी झहूर सय्यद, मी अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज सोलापूर। नाम मेरा नौशाद नदाब है। इधर बाजू में अपना गैस वेल्डिंग का गैरेज है। इधर बार बार 2-4 दिन को एक्सीडेंट होते रहते हैं। इधर स्पीड सिग्नल, स्पीड ब्रेकर होना चाहिए। इधर चारों तरफ से रास्ता है, रहदारी का रास्ता है। इधर बहुत कुछ गाड़ियाँ इधर से उधर आते जाते, पब्लिक इधर उधर है, गाड़ी फास्ट में आती। इसके लिए पहले तो स्पीड ब्रेकर होना चाहिए इधर। दूसरी बात, इधर सिग्नल होना चाहिए, जैसा कि लक्ष्मी मंदिर पास है उस टाइप का इधर सिग्नल होना चाहिए। इसके मतलब इसके लिए एक्सीडेंट होना कम हो जाएंगे। जो जाने वाले 2 व्हीलर है, 4 व्हीलर फास्ट आते हैं, इसके अंदर कोई तो भी ट्रैफिक का तो भी कोई तो भी आदमी इधर होना चाहिए, ताकि इधर उधर आने वाले गाड़ी को रुका सके। एकदम कोई देखता नहीं है, फास्ट गाड़ी निकल जाते हैं इधर से। ये हाईवे रोड रहने की वजह से स्पीड ब्रेकर तो कम से कम होना चाहिए और सिग्नल बटाना चाहिए। इधर इधर ही बाजू में हुआ, इधर ही बाजू में हुआ वो, परसों हो गया वो। ये 2-3 दिन को एक्सीडेंट चालू है इधर। 2 व्हीलर का मामूली हो जाता है, कभी ये होता है। पहले उधर एक 4-6 महीने पहले 2 लेडीज़ का एक्सीडेंट हुआ, जो भी ख़त्म हो गए दोनों भी। वो ऐसा बार बार होते ही रहते इधर। तो इसके लिए कोई प्रशासन नहीं आता इधर। आते खाली उतना पोस्टमार्टम, ये रिपोर्ट आ गया, पंचनामा करे निकल जाते, बाद में कोई आता नहीं इधर। तो इसके लिए ट्रैफिक का एक पुलिस वाले तो चाहिए इधर, स्पीड ब्रेकर चाहिए, या तो सिग्नल बटाना चाहिए इधर। ब्रिज की भी मांग हो रही है, लेकिन ब्रिज होने में अभी कितने साल लगेंगे मालूम। उड़ानपुल होते होते हमारी ज़िंदगी चली जा रही है, हो रहा है बोल के। अभी तो उड़ानपुल हो नहीं रहा है। तो सोलापुर स्मार्ट सिटी है, किधर स्मार्ट सिटी, इधर जाने जा रहे हैं सोलापुर के अंदर सब, कोई ध्यान नहीं दे रहा, कोई नहीं आता इधर। लोक प्रतिनिधि नहीं, कोई नहीं आता है। आम आदमी का इधर क्या चल रहा है ये देखना चाहिए। सब मर रहा है इधर, सब देखना चाहिए इधर। प्रशासन इधर ख्याल देना चाहिए। सूरज माने इथं जर राहायला ट्रान्सपोर्ट आपल्या इथं हे काय रस्त्याला वालीच नाही कोण। या इथं मार्केट यार्डपासून इथं काय रस्ता सिंगल रोड आहे, कोण लक्ष द्यायला तयार नाही। रोडला खड्डे पडले आहेत, उगं यायचं पॅचेस करायचं आणि जायचं, एवढंच काम चालू आहे। इथं ब्रिज पाहिजे, मार्केट यार्डपाशी ब्रिज पाहिजे। या ब्रिजमुळं व्हावं लागलं, इथं ब्रिजच नाही। इथं डायरेक्ट टर्न मारतात। हां, इथं टर्न मारायला गेलं की गाडी फास्ट गाडी असती, उडवली की मरणार माणूस, असंच व्हावं लागलं आहे। प्रशासन लक्ष द्यायला नाही पाहिजे, इथं देतच नाही प्रशासन लक्ष। ब्रिज व्हायला पाहिजे, उडून उचललं ना, मुळेगाव तांड्यापासून ब्रिज उचलला पाहिजे, तर मार्केट यार्डपर्यंत ब्रिज कंप्लीट व्हायला पाहिजे। हां, मग ब्रिज असलं तर ॲक्सिडेंट होणार नाही ना, वाचणार ना। ब्रिजच होत नाही, ह्या रोडला कोण वालीच राहिलं नाही आता। रात्री पण तसंच आहे, दिवसा पण तसंच आहे। काल ॲक्सिडेंट झाला रात्री, काल दुपारी एक बाई जागेवर खराब झाली। हां, गोरगरीब लोक आहे, इकडून जाताना आम्ही बघितलं, आम्ही स्वतः आमच्या समोर झालेलं आहे। हां, 2 व्हीलरवर टर्न मारायला ती ST महामंडळाची गाडी आली आणि उडवली बस। हा, भरपूर अपघात, कंटिन्यू अपघात होते या रोडला। उस्मान शेख यहाँ खान चाचा होटल के पीछे बाजू का रहता है। यहाँ चंदन काटा यहाँ पीछे ही है। ट्रक आते जाते रहते, चंदन काटे पास भी एक्सीडेंट हो चुके हैं, 1-2 बार एक्सीडेंट हुए हैं चंदन काटे में भी।
प्रॉब्लम ये है कि वहाँ पर गाड़ी आते हैं, टू व्हीलर पर जाते हैं। कल भी एक्सीडेंट हुआ यहाँ पर। यहाँ से ब्रिज का या तो स्पीड ब्रेकर, टेम्पररी स्पीड ब्रेकर तो बनना चाहिए। यहाँ पर किसका ध्यान नहीं है, लोगों की जान जा रही है, घरकुल है ये लोग। यहाँ पर मिडिल क्लास लोग रहते हैं यहाँ पर, कोई एक्शन नहीं ले रहा है, क्या नहीं ले रहा है यहाँ पर। चंदन घाटे पर भी इससे पहले भी यहाँ पर 2-3 लेडीज़ लोग की जान गई है। कल भी यहाँ पर एक लेडीज़ की जान गई है यहाँ पर। तो क्या वजह है, क्यों बोले तो प्रशासन जब तक आवाज़ नहीं उठेगा तब तक प्रशासन ध्यान नहीं देंगे? हाँ, जब तक सब लोगों की आवाज़ नहीं जाएगी प्रशासन तब तक कोई एक्शन लेगा ही नहीं ना। एक्सीडेंट हर यहाँ पर महीने में 1-2 बार एक्सीडेंट होते ही रहते हैं। ऐसा नहीं कि कल हुआ है, अभी 1-2-4 दिन में फिर से एक एक्सीडेंट होगा, ये आपको किस्सा सुनने में आएगा। क्या वजह है बोले तो स्पीड ब्रेकर पहले तो जब तक ब्रिज का काम अभी हो नहीं रहा है, जब तक हमको स्पीड ब्रेकर की मांग है यहाँ पर। कैसा है, यहाँ पर हम रोड क्रॉस करते हैं और स्पीड ब्रेकर यहाँ पर ट्रक बहुत फास्ट जाते हैं। ट्रक वाले कैसा उनका हाइड्रोलिक ब्रेक होता है, ब्रेक बैठा नहीं बैठा, टू व्हीलर वाले की तो जान जाएगी ही जाएगी। और ब्रिज बनने जब तक स्पीड ब्रेकर, और चंदन काटे का भी हमको बहुत मसला है यहाँ पर। चंदन काटा यहाँ रहने से, हाँ, ओवरलोड गाड़ियाँ आते हैं, उनका ब्रेक बैठता नहीं है। कई लोगों की जान चंदन काटे पर जा चुकी है। नमस्कार, मी माजिद बागवान, जिल्हाध्यक्ष बहुजन हक्क अभियान केडर संघटना महाराष्ट्र राज्य। काल जो अपघात झाला ते अत्यंत दुःखद होता। हा असे अपघात वारंवार या ठिकाणी होत असतात। याला इश्यू म्हणजे आहे ते चंदन काटा। हा चंदन काटा जे हटवण्यात यावा असे आमची संघटनेतर्फे मागणी आहे। आणि दुसरी मागणी जी आहे, लवकराला जो ब्रिजचं काम आहे तो ब्रिजचं काम व्हावा। आणि इथं जे आपण बघू शकतो, इथं डिवायडर चक्क तोडून इथं चंदन काट्याला गाड्या आत प्रवेश करतात आणि स्पीड ब्रेकर तर इथं नाहीच। आणि दुसरी गोष्ट, इथं सिग्नल जे आहे, सिग्नल बी बंद पडलेले आहेत आणि कालच्यापासून रात्रीपासून इथं पूर्ण लाईटी बंद आहेत। का वारंवार ॲक्सिडेंट होते, काय कारण आहे? त्याला इश्यू आहे चंदन काटा। या चंदन काटा जे असल्यामुळं ना जड वाहतूक मध्ये एंट्री करतात आणि मोठी इथं मागे मोठी वसाहत असल्यामुळे ना जो आहे लहान मोठ्या वसाहतीमध्ये लोक इथं लोकसंख्या जास्त असल्याने प्रवेश करत असतात। इथं टर्न मारत असताना जड वाहतूक येत असते। या जड वाहतुकीमुळेच हा अपघात वारंवार होत असतो। आतापर्यंत माझ्या ध्यानात तर हा 5-6 महिन्यामध्ये हे 5-6 ॲक्सिडेंट तर झालेले आहेत। याच्या पहिलं कणकी म्हणून जे बाई होती, या बाईचा जो ॲक्सिडेंट झाला हा जड वाहतुकीमुळेच झाला आणि हे चंदन काट्यामुळेच झाला। आमच्या संघटनेच्या थ्रू मागणी आहे की लवकर चंदन काटा इथनं हलवण्यात यावा। जर न हलवल्यात येत्या 8-10 दिवसात संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात अशी मी गवाही देतो। हा, लवकर उड्डाणपूल ते तर अत्यंत गरजेचं आहे, त्यामुळे लोकसंख्या लई मोठी आहे। त्यामुळे लवकर आमची मागणी आहे की संघटनातर्फे की ह्या इथं जे आहे उड्डाणपूल लवकर यावा, ट्रॅफिक पोलीस नेमणूक करावा। इथे जड वाहतूक येत असतात आणि जड वाहतूक डायरेक्ट जर सिटीमधनं तिथं एंट्री नसल्याने जड वाहतूक इथं मागच्या साईडनं पण अक्कलकोट रोडवरनं इथं प्रवेश करून जड वाहतूक पण जातात। तर मला वाहतूक जे PSI आहेत त्यांना पण माझ्या संघटनेतर्फे मागणी आहे की त्यांनी ह्या ठिकाणी 2 ते 3 कॉन्स्टेबल नेमणूक करावी। यापूर्वी देखील अनेक अपघातात बळी गेलेला आहे, पण प्रशासन का दखल घेत नाही? काय कारण? प्रशासन दखल का घेत नाही अपघाताची? प्रशासन डोळेझाक करत आहे। प्रशासनाच्या डोळेझाकीमुळे तर हा अपघात होत असतो ना। आम्ही संघटनेमार्फत याचा पाठपुरावा केला आहे आणि पुढे आपण बघू शकतो इथनं गेल्यावर क्रॉस रोड जे आहे मुळेगाव रोड, ही मुळेगाव रोड ही अत्यंत खराब आहे। मुळेगाव रोड वरती पण क्रॉस रोडवरती जो आहे ना त्यातील लोक रहिवासी क्रॉस करताना पण तिथं पण अपघात होत असतात। त्याचं कारण आहे की तिथे रोडच झाली नाही आतापर्यंत। आणि मी कालचा अपघात जो टर्न मारत असताना ST ते भरधाव वेगात ST होती, टर्न मारत असताना त्यामुळेच तो अपघात झाला।